श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 27 सीता मारुती संवाद ब्रह्मलिखित. ओम श्रीराम. हनुमंतांनी राजमुद्रा जेव्हा सीता मातेला दिली तेव्हा त्यांची अवस्था काय सांगू. राममुद्रेचे त्या चुंबन घेत होत्या. त्या राममुद्रेबरोबरच संवाद करत होत्या. तेव्हा असे वाटले जणू सीता माता श्रीरामाच झाले आहेत व श्रीराम प्रभू हे स्वयंभू परब्रह्म आहेत व सीता माता या स्वयं प्रकृती माता आहेत. यांचे वर्णन काय करू. तिथे शब्दच थिटे पडतात. मग हनुमंत सांगतात की सीता मातेनेही मला चिरंजीवी होशील असा आशीर्वाद दिला आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या प्राणाने म्हणजेच हनुमंतांनी केलेल्या कर्तृत्वपत्राचे निवेदन पुढे सत्कर्म म्हणजेच अंगद करत आहे की गुरु कृपांकित होऊन व गुरुपुत्र या मुद्रेने मुद्रांकित झालेल्या प्राणाला पाहून ती परमशांती माता म्हणजेच सीता माता परम आनंदित झालेली आहे आणि त्या परमशांती मातेला आता जाणीव झाली आहे की आता त्या परम आत्मस्वरूप सद्गुरूंची म्हणजेच श्रीरामांची भेट होऊन मी ज्या स्थानावरून ढळली होती त्या स्थानावर पुन्हा प्रस्थापित होणार आहे आणि या परम आनंदाने हर्षभरीत होऊन ती परमशांती माता त्या प्राणाला चिरंजीवी या मुद्रेने मुद्रांकित करत आहे आणि अशा प्रकारे आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंकडून गुरुपुत्र या मुद्रेने मुद्रांकित झालेला व त्या परमशांती मातेकडून चिरंजीवी या मुद्रेने मुद्रांकित झालेल्या या महान प्राणाला त्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या हृदयस्थित अढळपदावरून कोण बरे काढू शकेल. आता आपण या अध्यायाचे सार अगदी थोडक्यात पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये हनुमंतांनी जी मुद्रा सुवर्णमय मुद्रा श्रीरामांनी जी खून म्हणून हनुमंतांकडे दिली होती ती सीता मातेच्या हातावर ठेवल्यावर सीता माता आनंद विभोर झालेत आणि त्या मुद्रेबरोबरच संवाद करू लागले आहेत. त्या मुद्रेचे चुंबन घेत आहेत. ती मुद्रा म्हणजेच सीता मातांना श्रीरामाच आहे असे वाटू लागले आहे आणि त्या आनंदभराने त्यांना आता असं त्यांच्या लक्षात आलं की आता माझी आणि श्रीरामांची परत भेट ही लवकरच होणार आहे आणि या त्या आनंदविभोर अवस्थेमध्ये ते हनुमंताला चिरंजीव होशील असा वर देतात. आता हेच कथा साधकाच्या दृष्टीने कशी आपण थोडक्यात पाहूया. साधकाच्या प्राणाने हे जे कर्तृत्व केले ना म्हणजे सद्गुरूंकडून आत्मस्वरूप सद्गुरूंकडून अनुग्रहित होऊन गुरुप्रणित साधना करून आपल्या अंतरंगातील साधकाच्या अंतरंगातील सगळ्या घटकांचं शुद्धीकरण करून भ्रूमध्य स्थित आज्ञाचक्रावर येऊन तिथूनही ऊर्ध्व अशी झेप घेऊन त्या हिरण्यगर्भ नगरीकडे प्रस्थान ठेवून
त्या हिरण्यगर्भ नगरीचं पूर्ण शुद्धीकरण करून तो आत्मसाक्षात्कार करून घेतलेला आहे, ब्रह्मसाक्षात्कार करून घेतलेला आहे, परब्रह्म साक्षात्कार करून घेतलेला आहे. आणि तिथेच न थांबता, त्या आत्मसुखात न थांबता, तिथून त्या परब्रह्म शक्तीलाच पुन्हा खाली अवतरित करून त्या हिरण्यगर्भ नगरीचं तिला पूर्वावस्था प्राप्त करून दिलेली आहे. आणि हे जेव्हा तो आज्ञाचक्रावरून ऊर्ध्व झेप घेतो ना, तेव्हा त्याचे सद्गुरू त्याला गुरुपुत्र ही पदवी देतात. तोपर्यंत गुरुपुत्र ही पदवी साधकाला मिळत नाही. म्हणजे अनुग्रहित झाला म्हणजे गुरुपुत्र झाला असं होत नाही. त्याने जेव्हा आत्मसाक्षात्कार करून घेतो, ब्रह्मसाक्षात्कार करून घेतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने गुरुपुत्र होतो. आणि असा हा जो प्राण ह्याने हे जे कर्तृत्व केलं आहे, ते कर्तृत्व त्याचं सत्कर्म सगळ्यांच्या समोर सांगता आहे. आणि तो सांगतो की त्या परमशांती मातेची भेट झाली आहे विशेष करून. आणि ती परमशांती माता मग त्याला चिरंजीवी ही मुद्रा प्रदान करते. चिरंजीवी ही मुद्रा प्रदान होणं ही मोठी गोष्ट आहे. आणि मग त्या चिरंजीवी ह्या मुद्रेनंतरच तो अवतरण प्रक्रिया सक्रिय करू शकतो. तोपर्यंत साधकाला अवतरण प्रक्रिया सक्रिय करता येत नाही. ह्या 2 मुद्रा अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता ह्या दृष्टीने जर पाहिलं ना, तर आपण एक माऊलींचं, ज्ञानेश्वरांचं आपण उदाहरण घेऊ शकतो. की पहा, आपण तीच उदाहरणं घेत आलो आहे की जड भिंती चालवली, मागच्या भागांनी आपण हे पाहत आलेलो आहे. कारण ही अवतरण प्रक्रिया आहे. आणि हे जे करू शकतो ते सद्गुरूंच्या कृपाबळाने. ज्ञानेश्वरांनी त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपाबळाने एवढी मोठी किमया करू शकलो. आणि ज्ञानेश्वरांना माऊली ही मुद्रा मिळते. सामान्यामधून, विश्वामधून, ब्रह्मांडामधून माऊली आणि माऊलीसारखंच त्यांचं संपूर्ण कर्तृत्व. आणि आजही आपण पाहतो, आपण त्यांना ज्ञानेश्वर महाराज या नावाने कधीच हाक मारत नाही, आपण त्यांना माऊली म्हणूनच हाक मारतो. तर ही माऊली म्हणजे ही चिरंजीवी मुद्रा आहे माऊलींच्यासाठी. आणि ही त्या परमशांतीकडून मिळते. म्हणजे तिथपर्यंत जाऊन जेव्हा निवृत्तीनाथ त्यांना अनुग्रहित करतात, त्यांच्याकडून गुरुप्रणित साधना करून घेतात. आणि त्यांना मग गुरुपुत्र, म्हणजे जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा गुरुपुत्र ही मुद्रा देतात. आणि त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये मग पुढे आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार, परब्रह्म साक्षात्कार या गोष्टी घडतात. तेव्हा परमशांती भेटते. आणि मग ती परमशांती त्यांना चिरंजीवी म्हणजेच माऊली ही मुद्रा मिळते. आणि मग ज्ञानेश्वर महाराज अगदी मातीलाही चालवतात. जड भिंतीला चालवणे म्हणजे मातीला चालवतात. मातीला चालवणे म्हणजेच ही अवतरण प्रक्रिया आहे. तर ही साधकाला मिळू शकते. आणि आता मला सांगा, माऊली या मुद्रेवरून किंवा माऊली या पदवीवरून त्यांना या जगातली कोणती शक्ती बरं खाली खेचू शकते? जसं ध्रुवाला जे अढळपद मिळालं, ते ध्रुवाचं अढळपद या जगातली कोणतीही शक्ती हिरावून घेऊ शकत नाही. आपण पाहतो अवकाशामध्ये ध्रुव तारा जो आपण पाहतो, ते ध्रुवाचं पद आहे, ते कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. तसंच या साधकाचं सुद्धा जेव्हा तो इतकी विशाल झेप घेऊन हे सगळं मिळवतो, तेव्हा त्याला सद्गुरूकडून गुरुपुत्र ही पदवी मिळते. आणि जे शेवटचं ध्येय परमशांती, त्या परमशांतीकडून चिरंजीवी ही मुद्रा मिळते. मला वाटते आपल्यासारख्या सामान्य साधकांनी या दोन्हीही मुद्रा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु निदान कमीत कमी गुरुपुत्र तरी होता आलं पाहिजे. आपण गुरुपुत्र आहोत का हे ज्याचं त्याने शोधावं आणि पाहावं. माझ्या मते त्याची उघडी खूण म्हणजे तुम्हाला जर आत्मसाक्षात्कार झालेला असेल, पुढे तुम्ही ब्रह्मसाक्षात्काराकडे प्रस्थान केलेलं असेल, परब्रह्म साक्षात्काराच्या जवळ गेलेला असेल,
तेव्हा तुम्हाला गुरुपुत्र ही मुद्रा मिळते. आणि याच्याही पुढे जेव्हा तुम्ही जर परमशांतीपर्यंत पोहोचला असाल तर मग चिरंजीवी ही मुद्रा तुम्हाला मिळू शकते. चिरंजीवी ही मुद्रा कुणालाही मिळत नाही. आपण माऊलींचं उदाहरण घेतलं, माऊलींची संजीवन समाधी आहे, याला चिरंजीवी मुद्रा म्हणतात. तीच हनुमंतांना मिळालेली आहे, बिभीषणाला तीच मिळालेली आहे. असे चिरंजीवी आहेत. परंतु निदान माझ्यासारख्या सामान्य साधकाला चिरंजीवी ही मुद्रा नाही मिळाली तरी निदान गुरुपुत्र ही मुद्रा मिळवण्याचा तरी माझ्यासारख्या सामान्य साधकाने प्रयत्न केला पाहिजे. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.